नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण आपल्या अन्यूयू परिवाराचा आवडता एक प्रयोग करणार आहे. आज ई क्यूब या पॅम ग्राउट यांच्या पुस्तकातला प्रयोग नंबर 4 आपण करणार आहे. तुम्हाला माहितीच आहे की या पुस्तकामध्ये 9 प्रयोग आहेत, एनर्जी एक्सपेरिमेंट्स दिलेले आहेत. अतिशय सोपे एक्सपेरिमेंट आहेत. 3 आधी आपण ई क्यूब मधले पण आता करून झालेले आहेत. त्याची वेगळी प्लेलिस्ट केलेली आहे आणि ई स्क्वेअर्ड या त्यांच्या आधीच्या पुस्तकातले पण आपण सगळे 9 प्रयोग केलेले आहेत. मला माहिती आहे बहुतेक जणांनी माझ्याबरोबर ते प्रयोग केलेले आहेत. तर त्याची ही वेगळी प्लेलिस्ट आहे, ते पण देते आहे. पुस्तकाची पण लिंक देते आहे. वाचायचं असेल तर जरूर वाचा. मला ह्यांचे प्रयोग का आवडतात, कारण अतिशय सोपे प्रयोग असतात. कोणाला कळत देखील नाही की आपण हा प्रयोग करतोय, पण आपल्याला एक आतुर इतका आनंद होतो तो प्रयोग सक्सेसफुल झाल्यावर. सो आता हा जो प्रयोग आहे चौथा, तो आहे आय एम लव्हिंग अँड आय नो इट. म्हणजे अर्थातच हा प्रयोग प्रेमाशी संबंधित आहे. बघूया काय प्रयोग आहे. आणि नेहमीसारखा ना अतिशय सुंदर प्रयोग आहे आणि सोपा प्रयोग आहे आणि जरूर करून बघण्यासारखा प्रयोग आहे. ते महत्वाचं आहे. नुसतं व्हिडिओ बघून होत नाही. स्वतः एक गोष्ट केली की एक वेगळाच आनंद मिळतो, एक वेगळीच दृष्टी मिळते. आता हे का महत्वाचं आहे, हा प्रयोगाचं काय हे आहे, तर आपण बघा की नेहमी मी आणि ते असं एक आपण आपल्या ह्याच्यामध्ये एक वेगळेपण असतं. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण इतर व्यक्तींकडे बघताना एक वेगळ्या दृष्टिकोनातनं बघतो. आपण त्या व्यक्तींना जज करतो की असं हे माझी पद्धत बरोबर आहे, त्यांचं काहीतरी चुकतं आहे किंवा ते माझे नीट वागत नाही. त्यांच्याबरोबर आपली कदाचित स्पर्धा असते आजूबाजूच्या लोकांबरोबर, किंवा त्यांचं वागणं आपल्याला पटत नाही. असं वाटतं ह्यांचे विचार हे असे का विचार करतात. सो नेहमी आपण आपले विचार, आपलं वागणं, आपलं आयुष्य आणि इतरांचं असं एक आपल्या मनात नेहमी एक वेगळेपणा असतो. तर या प्रयोगात आपल्याला काय करायचं आहे की हा जो वेगळेपणा आहे तो आपल्याला थोडा सोडायचा आहे आणि आपण असा सगळा मी आणि ते असा विचार न करता सगळे मिळून आपण असा थोडा विचार करायचा आहे. सो एक्सपेरिमेंट 72 तासांचा आहे आणि त्यासाठी काय करायचं आहे, तर आपण आपलं हे जे सेपरेशन सोडून आपल्याला अशा सगळ्या व्यक्तींना प्रेम पाठवायचं आहे. तर आणि कोणाला काही सांगायचं नाही, हे प्रयोग आपल्या मनातच करणार आहे आपण नेहमीसारखा. तर बघा की हे का महत्वाचं आहे, कारण आता असं वाटतं ना की ते कसे का वागतायत, असे काय वागतायत आणि मी का त्यांना प्रेम पाठवू, माझं त्यांच्याशी अजिबात पटत नाही, तरी हे असा काय प्रयोग करायचा आहे. तर ह्याचं महत्व जाणून घेणं फार महत्वाचं आहे. पण आता ही ज्या आपल्या भावना असतात आपल्या मनामध्ये इतरांबद्दल, कुठल्याही नकारात्मक भावना असेल, ईर्ष्या असेल, राग असेल, दुःख असेल, भीती असेल, काही असू शकतं. पण त्यांचं असं हे की ह्या ज्या भावना आहेत ना, त्या भावना आपल्या मनामध्ये आपण त्या फील्ड ऑफ म्हणजे जे काही क्वांटम फील्ड आहे त्याला आपण पाठवतोय, बरोबर आहे. आपले विचार हे ते सगळे आपण ट्रान्समिट करत असतो आणि आपल्याला तसंच गोष्टी परत मिळतात. आता लॉ ऑफ अट्रॅक्शनचं आपण एवढं चॅनलवर केलेलं आहे, तर सगळ्यांना माहिती आहे की जी आपण फ्रिक्वेन्सी देतोय तीच आपल्याला परत येणार आहे. सो हे सगळे नकारात्मक विचार आपल्याला त्या फील्ड ऑफ पॉसिबिलिटी जी आहे, ज्याला त्या FP म्हणतात, की जिथे सगळ्या शक्यता आहेत चांगल्या, त्यापासनं आपल्याला हे तोडतं आहे. आपली अलाइनमेंट हे घालवतं आहे. कारण हे जे विचार आहेत, हे आपल्याला आपल्या मॅनिफेस्टेशन पासून पण थांबवत आहेत. कारण आपल्याला ह्या सगळ्या नकारात्मक भावना असताना आपलं मॅनिफेस्टेशन पण लवकर येणार नाहीये. सो आता ह्याच्यासाठी काय, हे म्हणून याचं महत्व आहे हा प्रयोग करण्याचं आणि हे बघण्याचं. आणि हे या सगळ्या नकारात्मक भावनाच्या पलीकडे जाऊन आपण विचार करतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे जे सगळं आहे ना, आपण खूप वेळा चॅनलवर वेगळ्या ह्याच्यात मी म्हणलेलं आहे की हे सगळं जे दिसतं आहे आपला, ते सगळं एक आरशासारखं आहे. सो हे आपल्याला जे काही हे सगळ्यांचं वागणं देखील आहे, जे आपल्याला पटत नाहीये, कदाचित ते आपल्याच आतल्या गोष्टींचं प्रतिबिंब असू शकतं. म्हणजे असा विचार करा की ह्या लोकांनी हे काम घेतलेलं आहे किंवा जबाबदारी घेतलेली आहे आपल्याला आपल्यातलाच हे जे भाग आहेत ते दाखवण्याचे. सो आपण जेव्हा बघा देवाच्या दृष्टीने आपण म्हणतो की देव सगळीकडे एकसारखा बघतो, किंवा नेव्हिल गॉर्डन म्हणतात की गॉड इज द इमॅजिनेशन इन अस. म्हणजे आपल्यातला गॉडला आपण जागा करतो जेव्हा आपण मॅनिफेस्ट करतो कुठलीही आपल्याला गोष्ट आपण मिळवतो तेव्हा. तर आता हे देव सगळ्यांकडे वेगळ्या नजरेने बघतो, पण आपणच असं ते सेपरेट केलेलं असतं की हे नाही, ह्यांचं चूक आहे, हे बरोबर आहे, मी बरोबर आहे, असं का वागतायत ते असं. सो ह्या प्रयोगामध्ये आपण तो जो भाव आहे, हा वेगळेपणाचा भाव करून आपण सगळे एकत्र आहोत, आपण हे सगळे एकमेकांशी जोडलेले आहोत आणि या फील्ड ऑफ पॉसिबिलिटीजशी आपलं जे अलाइनमेंट आहे ते आपण सुधारतो आहे, की ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यातले सगळे पॉझिटिव्हिटी वाढते. आपल्या आयुष्यातल्या आपण
आपण म्हणू शकतो चमत्कार, मॅनिफेस्टेशन, वेगवेगळ्या प्रकारचे सिंक्रोनिसिटीज ज्याला म्हणतात, की अचानक छान छान गोष्टी घडतात, मनात सुद्धा येत नाही आणि आपोआप गोष्टी घडायला लागतात. सो ह्या सगळ्या ज्या सिंक्रोनिसिटीज आहेत त्या आपल्याला दिसायला लागतात, कारण आता आपलं त्या फील्ड ऑफ पॉसिबिलिटीशी कनेक्शन बदललेलं आहे. सो असा हा या प्रयोगामागचा विचार आहे. तर आता करायचं काय आहे? तर 72 तासांचा हा प्रयोग आहे. ज्या अशा काही व्यक्ती निवडा, की ज्यांच्याबद्दल तुमच्या मनात राग आहे, भीती आहे किंवा द्वेष आहे किंवा त्यांचं वागणं तुम्हाला पटत नाहीये. मग घरी असू शकतील, ऑफिसमध्ये असू शकतील, तुम्ही त्यांना इतर कुठल्या ह्याच्यामध्ये भेटू शकाल. अगदी रोज भेटणारे असतील असंही नाही, पण म्हणजे ज्यांच्याबद्दल विचार केला, की तुमच्या मनात नेहमी असा नकारात्मक विचार येतो. सो अशी एखादी व्यक्ती किंवा जास्त सुद्धा निवडू शकता. आता तुम्ही निवडल्यानंतर स्वतःला एक शांत करा, दीर्घ खोल श्वास घ्या आणि तुमच्या हृदयात प्रेम अनुभवा. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आय एम लव्हिंग असं जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा आपल्या प्रत्येक जण प्रेमळ असतं. सो तो प्रेम आधी तुमच्या हृदयात भरा आणि मग ते प्रेम तुम्ही त्या व्यक्तीला पाठवा, की ज्याला आता तुम्ही पहिल्या ह्याच्यात निवडलं आहे, की हा प्रयोग करण्यासाठी. आणि मग त्या व्यक्तीला तुम्ही म्हणजे अगदी अवघड जाईल सुरुवातीला, असं वाटेल की नाही हे किती अवघड आहे. लोकांना विचारेल की हे असे वागतात तरी मी का ह्यांना प्रेम पाठवायचं. तर असे विचार येऊ देत, बाजूला ठेवा आणि तरी सुद्धा प्रयत्न करा की त्यांना प्रेम पाठवायचं आहे. आणि त्यांना मग छान हसताना बघा, त्यांना सकारात्मक झालेलं बघा, त्यांचं वागणं बदललेलं बघा. असं तुम्ही व्हिज्युअलाइज करा की ते खुश आहेत, त्यांचा आनंद तुम्ही अनुभवा आणि तुमच्याकडनं जेवढं होईल तेवढं त्यांना प्रेम पाठवायचा प्रयत्न करा. त्या व्यक्तीला समोर आणून आपण आपल्या हृदयातनं त्यांना प्रेम पाठवतोय असं व्हिज्युअलाइज करायचं आहे. आणि तर ते पोचतं आहे असं एक भावना आपल्या मनामध्ये आणायची आहे. बस एवढंच करायचं आहे. आता ती एका व्यक्तीला पाठवू शकता किंवा जास्त एकापेक्षा जास्त व्यक्तींना पाठवू शकता तुम्ही. आणि म्हणजे काय होतं, की एक उदाहरण घेऊया, की आता तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही रोज सहकारी तुम्ही जे काम करता, त्यांच्याबद्दल तुम्हाला वाटतं, की हे नीट काम करत काहीही तुमची त्यांच्याबद्दल तक्रार असेल, बॉसबद्दल असेल, की अप्रिशिएट करत नाही असं. जे काही तुम्हाला असं त्यांच्याबद्दल वाटतं ते बाजूला ठेवून त्यांना तुम्ही ते नुसतं प्रेम पाठवायचा प्रयत्न करा. कारण तुम्ही प्रेमळ आहात. तुम्हाला ते प्रेम पाठवायचं आहे. ते कसे का असेनात, तुम्ही ते पाठवायचं काम करणार आहात. आणि मग बघा, की त्या 72 तासांमध्ये त्यांच्यात काही तुम्हाला फरक जाणवतो. कारण बऱ्याच वेळेला असं होतं, ती व्यक्ती तुमच्याकडे बघून हसते, स्माईल देते तुम्हाला. काही एखादं मिसअंडरस्टँडिंग झालेलं असलं तुमच्या आणि त्या व्यक्तीमध्ये, तर ते आपोआपच क्लिअर होतं. ती व्यक्ती जास्त आनंदी दिसते. तुम्हाला ती त्या व्यक्तीची एक एनर्जी बघा, आपण कोणालाही भेटतो तेव्हा एक एनर्जी जाणवते. तर तुम्हाला काही शब्दात नसली तरी कधी-कधी ना नुसती एनर्जी सुद्धा आपल्या त्या त्या आजूबाजूला त्या व्यक्तीचा वावर असतो ना, तो बदलला आहे हे जाणवतं. सो अशा गोष्टी मध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे ती अगदी व्यक्ती येऊन तुम्हाला काही बोलेल असं नाही, पण हळू तुमची मनातली त्यांच्याबद्दलची भावनाही बदलेल आणि त्यांची त्याला जी रिएक्शन येते तीही बदलेल आणि आपण त्यांना काही सांगणार नाही, की आपण त्यांना असं प्रेम पाठवतोय वगैरे. सो हे त्यांना जाणवायला लागतं जेव्हा तुम्ही खऱ्या मनाने हा प्रयोग करता आणि असं प्रेम, असे सदिच्छा, असा आनंद त्या लोकांना पाठवता. सो हा असा एक्सपेरिमेंट आहे. तर याच्यासाठी एक छान हे करू शकता, की तुम्ही म्हणजे रात्री जेव्हा तुम्ही दिवसभरात काय-काय गोष्टी घडल्या हा प्रयोग करताना त्या लिहून ठेवा. जर्नल करा, की काय-काय तुम्हाला वेगळं दिसलं, कुठल्या-कुठल्या गोष्टींमध्ये तुम्हाला म्हणजे त्याच लोकांकडनं तुम्हाला आनंद मिळेल असं नाही. तुम्हाला वेगळ्या लोकांना म्हणजे फील्ड ऑफ पॉसिबिलिटीशी तुम्ही कनेक्ट झालाय आता. सो वेगळ्या गोष्टी तुम्हाला दिसू शकतात, वेगळे चमत्कार दिसू शकतात, वेगळा आनंद तुम्हाला दिसू शकतो. छोट्या असतील, मोठ्या असतील, अनपेक्षित खूप छान-छान गोष्टी घडू शकतात. तर त्या सगळ्या तुम्ही नोट डाउन करा आणि तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला कसा आनंद झाला त्यांना ते पाठवताना, हे देखील तुम्ही त्या 72 तासांच्या जर्नीमध्ये रोज रात्री तुम्ही लिहून ठेवा. म्हणजे तुम्हालाच ते नंतर वाचताना छान वाटेल. सो त्यांच्यातला बदल अनुभवा आणि आधी सुरुवात एखाद्या व्यक्तीपासून करा आणि मग हळू तुम्हाला ते छान वाटायला लागलं ना, की ते तुम्ही सगळ्या अजून इतर लोकांना पण त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. इतर वस्तूंना तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता. सो अभोवतालच्या सगळ्या गोष्टींना जसा वेळ मिळेल तसं प्रेम पाठवायचा आहे हा 72 तासात प्रयत्न करा. आणि जेव्हा कधी असे हे विचार येतील ना, तेव्हा स्वतःलाच म्हणा, की आय एम लव्हिंग, मी प्रेमळ आहे आणि हे मला माहिती आहे. आता मी प्रेम पाठवते आहे. असा फक्त परत आपल्या त्या सगळ्या जजमेंटच्या विचार, नकारात्मक विचारातनं परत स्वतःला आपण प्रेमळ आहोत आणि हा प्रयोग करतो आहे, याच्यावर परत फोकस करायचा प्रयत्न करा. सो बघा 72 तासामध्ये कसं वाटतं. मला खात्री आहे, की तुम्हाला 72 तासानंतर सुद्धा हा प्रयोग करावासा वाटेल. सो नक्की कमेंटमध्ये येऊन सांगा, की प्रयोगाचा काय परिणाम झाला तुमच्या आयुष्यामध्ये
आणि आवडला तर लाईक करा. ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.